हाय, गुड इव्हनिंग गाईज. माझा आवाज सर्वांना येतोय? मला एकदा चॅट बॉक्समध्ये ओके करू शकता मित्रांनो. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. सो कृपया सर्व बांधवांनी तुमचा जो आवाज आहे तो म्यूटच ठेवायचा आहे. माईक जो आहे तो म्यूटच ठेवायचा आहे. जेणेकरून आपल्याला डिस्टर्बन्सेस होणार नाही. जेही काही टेक्निकल गोष्टी तुम्हाला मी इकडे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर ह्या प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. आणि जेही काही डाऊट्स असतील, जे काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण ऑन कॉल उद्या आपण डिस्कशन करणार आहोत. सो सगळ्या तुमचे जे पण क्वेश्चन्स असतील, जे पण तुमचे डाऊट्स असतील, जे तुमच्या शंका असतील तर त्या सगळ्या शंकांचं जे निरसन आहे मित्रांनो, हे आपण इकडे करणार आहोत. तर थोडंसं कॉपरेट करणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि मग जे काही डाऊट्स असतील तर ते आपण त्याच्यावरती डिस्कशन करूया. ओके, सो मोस्ट वेलकम. ओके.
ओके, 9:30 झाले मित्रांनो. पुढच्या 1 मिनिटामध्ये आपण आपला टॉपिक सुरू करतो. 9:31 सर्व बांधवांनी आपला जो माईक आहे तो म्यूटच ठेवायचा आहे. माझा आवाज तुम्हाला यायला पाहिजे. तुमचा आवाज माझ्यापर्यंत जर येतोय तर डिस्टर्बन्सेस क्रिएट होऊ शकतो. त्याच्यामधून तुमचा काही बेनिफिट नाही आणि माझा काही बेनिफिट नाही. ओके, सो मोस्ट वेलकम सर्व बांधवांना परत एकदा गुड इव्हिनिंग. आणि आपल्या मीटिंगमध्ये किंवा वेबिनारमध्ये जॉईन झाल्याबद्दल सर्व बांधवांचं वेलकम, स्वागत. पुढचा टॉपिक आपण जस्ट लगेच इमिजिएटली सुरू करतो. आणि जे काही डाऊट्स असतील, जे काही क्वेश्चन असतील तर मीटिंग संपल्यानंतर किंवा उद्याच्या डेटला आपण ऑन द कॉल डिस्कशन करणार आहोत. तर त्यामुळे कृपया डिस्टर्बन्सेस क्रिएट करू नका. सगळ्या ज्या टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ह्या प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. नक्कीच तुम्हाला सगळ्या गोष्टीचं जे टॉपिक्स आहेत ते तुम्हाला तिकडे क्लिअरली लक्षात येतील, समजतील. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली जर समजून घेताय तर खूप मोठा बेनिफिट जो आहे तर हा तुम्हाला मी माझ्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न जो आहे मित्रांनो हा इकडे मी करणार आहे. ओके, सो मोस्ट वेलकम. आपण पुढचा टॉपिक सुरू करतो मित्रांनो. तर बघा, मागच्या एक 8-10 दिवसापूर्वी, 4-5 दिवसापूर्वी किंवा मागच्या खूप साऱ्या दिवसांपासून तुम्ही आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असाल आणि आपल्या टेलिग्रामला, व्हॉट्सअपला जर जॉईन असाल तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी मी काही अपडेट्स टाकत असतो तर त्या तुम्हाला तिकडे नक्कीच बघायला भेटतील आणि त्या गोष्टीचा तुम्हाला नक्कीच काहीतरी फायदा जो आहे करायला भेटेल. त्याच्या व्यतिरिक्त मी काही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपल्या काही लिंक मी टाकतोय किंवा काही स्क्रीनशॉट टाकतोय, काही व्हिडिओज टाकतोय, प्लस त्याच्यामध्ये फॉरेक्स ट्रेडिंग मधल्या दररोजच्या काही लेवल्स मी इकडे तुम्हाला सजेस्ट करतोय. तर त्या सगळ्या तुम्ही जर प्रॉपरली जर बघितल्या तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची एक आयडिया येईल. आणि इव्हन सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतल्या तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे प्रॉफिट जो आहे तो बघायला भेटेल. आता खूप सारे बांधव आपल्या सोबत जॉईन झाले आहेत तर इव्हन तुम्हाला घाई करून काही होणार नाहीये. ओके, सो त्यामुळे मी जे काही सांगतोय तर ते प्रॉपरली समजून घ्या आणि मग काय असेल ते बोला. शशिकांत सर, सो प्लीज वेट करा. उगाचच काहीतरी फक्त मेसेज करायचे म्हणून तिथे चॅटला मेसेज नका टाकू. मी जे काय सांगतोय ते समजून घेतलं तर तुम्हाला ते समजेल. आणि महाराष्ट्रीयन लोकांची एक खासियत अशी आहे, आपण काय करतो समजून घ्यायला तयार नसतो आणि समजून न घेता जर आपण कोणतीही गोष्ट जर करतोय त्या कंडिशनला आपल्याला 200% तोट्यात आपल्याला जायचं हे नक्कीच असतं. ओके, सो माझा एक प्रामाणिक ओपिनियन असं असेल मित्रांनो, तर मी जे काय तुम्हाला सांगतोय हे प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. ओके, अंडरस्टँड करा आणि मग आपण ट्रेडिंग मध्ये काम करूयात. 100% चांगला रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल. ओके, सो तुम्हाला जर एखादी गोष्ट माहित नाहीये आणि त्या गोष्टी जर तुम्हाला काम करायचंय तर माझं एक क्लिअर ओपिनियन तुम्हाला असेल की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली समजून घ्या आणि मग त्याच्यासोबत काम करा. रिझल्ट तुम्हाला नक्कीच 200% बघायला भेटेल. ओके, सो प्लीज चॅटमध्ये पण आता रिप्लाय करू नका. उगाचच डिस्टर्बन्सेस क्रिएट होतोय आणि त्याच्यातून तुमचा काही बेनिफिट नाहीये. ओके, सो नक्कीच सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. उद्याच्या डेटला आपण ऑन कॉल व्हिडिओ कॉलवरती 1 to 1 बोलूयात. सो जास्त वेळ वाया न घालवता आपण मेन मुद्द्यावरती येऊयात. आणि जर काही डिस्टर्बन्सेस होत असेल किंवा जे बांधव जे मुद्दामून जर काहीतरी डिस्टर्बन्सेस क्रिएट करत असतील तर त्या बांधवांना एक सूचना आहे का, कृपया कोऑपरेट करा. अदरवाईज तुम्हाला जे पण काही तुम्ही करताय ते मला इकडे दिसतं. ओके, सो मोस्ट वेलकम. सर्व बांधवांचं एकदा स्वागत आणि आपण पुढचा टॉपिक सुरू करूयात. सो बघा, फॉरेक्स ट्रेडिंग संदर्भात तुम्ही आपल्या व्हॉट्सअपला, टेलिग्रामला जॉईन झाले आहात तर तुम्ही आपल्या टेलिग्रामला पण मस्ट जॉईन करून घ्या. त्याचं एक बेनिफिट असं आहे की आपण जे पण तुम्हाला काही दररोज ट्रेडिंगचा लेवल देतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉरेक्स ट्रेडिंग मधल्या युरो युएसडी झालं, GBP USD झालं किंवा खास करून गोल्ड झालं, या 3 पेअरवरती मी सॉरी फॉर डिस्टर्बन्सेस. जर तुम्ही डिस्टर्बन्सेस क्रिएट करत असाल तर तुम्हाला मी इकडनं रिमूव्ह करू शकतो. हा एक टॉपिक लक्षात राहू द्या आणि पुढचा टॉपिक आपण कंटिन्यू करूयात. जर एखाद्या बांधवांना इंटरेस्ट नसेल तर मीटिंग मधून लिफ्ट करू शकता मित्रांनो. काही बळजबरी नाहीये. जर हा टॉपिक तुम्ही समजून घेतला तर तुमच्याच फायद्याच्या गोष्टी सांगतोय. प्रॉपरली समजून घ्याल तर तुमचा बेनिफिट आहे. ओके, डिस्टर्बन्स जर क्रिएट करत असाल तर इकडे तुम्हाला रिमूव्ह केलं जाईल. सो बघा, फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल आपण डिस्कशन करत होतो. एक सिरियस टॉपिक डिस्कस करतोय. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक जर ऐकलं तर नक्कीच तुम्हाला लॉंग टाइम आणि लॉंग टाइमचा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला तिकडे बघायला भेटेल. ओके, सो फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये या सगळ्या गोष्टी काय असणार आहे, बोट टेक्नॉलॉजी काय आहे, रोबोट काय आहे, स्ट्रॅटेजी काय आहे, प्रॉफिट कसा होतो, लॉस का होतो, या सगळ्या गोष्टीचे क्लिअर मी कन्सेप्ट इकडे तुम्हाला सांगणार आहे. आणि याच्यामध्ये हा जो मीटिंग आहे तर या मीटिंग मध्ये काय अशी क्लिअर ओपिनियन्स मी तुम्हाला इकडे सजेस्ट करणार. ती ओपिनियन किंवा जे क्ल्यूज आहे त्या क्ल्यूजच्या माध्यमातून खूप मोठा जो बेनिफिट आहे मित्रांनो हा इकडे आपल्याला करता येईल आणि प्रॉफिटेबल चान्सेस जे आहेत तिकडे आपल्याला बघता येतील. ओके, सो बघा त्याच्यामध्ये खास करून या सगळ्या गोष्टी सांगण्याच्या अगोदर मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडक्यात इंट्रोड्यूस करतो.
आपली कंपनी मित्रांनो, त्या कंपनीचं नाव आहे BWC ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून, तुम्ही गुगलला सर्च करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगायचं जर झालं तर माझं नाव आहे संतोष रणदिवे आणि इव्हन 2009 पासून मी एक्झॅक्टली शेअर मार्केटमध्ये काम करतोय. माझं एज्युकेशन जर सांगायचं जर झालं तर मी BCA केलंय मित्रांनो, MCA केलंय आणि MBA फायनान्स केलंय. आणि ही जी कंपनी आहे BWC ट्रेडर्स, तर ह्या कंपनीचा जो फाउंडर आहे, स्टार्टअप जे आहेत आपण केलंय. म्हणजे मागच्या 5 वर्षापूर्वी आपण ट्रेनिंग सेक्शन मध्ये काम करायचो, जे पण ट्रेडिंग होतं, इन्व्हेस्टमेंट होती, तर त्यामध्ये आपण ट्रेनिंग द्यायचो. जे पण आपल्याकडे जे स्टुडंट्स असतात तर त्या स्टुडंट्सला आपण ट्रेनिंग द्यायचो. पण एक्झॅक्टली मागच्या 4-5 वर्षाचा जो काल आहे तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टीचा चेंजेस झाला. तर याच्यामध्ये जे रोबोट टेक्नॉलॉजी आहे तर ह्या रोबोट टेक्नॉलॉजीमध्ये आपण काम करतोय. आणि इव्हन त्याच्यामध्ये खूप सारा जो अपडेट्स आहे, महत्वाच्या ज्या बाबी आहेत तर त्या तुम्हाला आपण क्लिअरली शिकवतो, समजून आपण सांगतो. नक्कीच तुम्ही आपल्यासोबत काम करा, चांगला बेनिफिट बघायला भेटेल. आपले जे ऑफिसेस आहे मित्रांनो, तर आपलं एक ठाण्याला ऑफिस आहे, एक आपलं नाशिकला ऑफिस आहे. त्याच्या व्यतिरिक्त सगळं जे वर्किंग आहे तर ते आपण सध्याच्या कंडिशनला सगळं वर्किंग ऑनलाईन चालतं, ऑफलाईन काहीच अवेलेबल नाही आपल्याकडे. ओके. सो मी प्रॉपर नाशिकचा आहे, बट नाशिक आणि ठाण्याला दोन्ही लोकेशनला मी अवेलेबल असतो. फॉरेक्स ट्रेडिंगचा जो रोबोट आहे तर त्याबद्दल आपण इकडे डिस्कशन करणार आहोत. आणि फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये प्रॉफिट करण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहे, म्हणजे आतापर्यंत तुम्ही खूप सारे बोर्ड बघितले असतील, खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज बघितल्या असतील, खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही शिकल्या असाल. आणि सगळ्या गोष्टी जर बघून जर तुम्हाला जर प्रॉफिटेबल चान्सेस भेटत नसतील, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला चेंजेस करायला लागेल. ओके. सो हा जो कॉन्सेप्ट आहे तर हा थोडासा युनिक आहे. युनिक आहे इव्हन खूप सारे आतापर्यंत तुम्ही टेक्नॉलॉजी बघितली असतील, बोर्ड बघितले असतील, तर खूप सारे लोक काय करतात, काहीतरी नेटवर्किंग प्लॅन सांगतात, MLM सांगतात आणि तुम्हाला काहीतरी फेक कमिटमेंट करतात आणि त्या कंडिशनला मोठी इन्व्हेस्टमेंट तुमच्याकडून घेतात. आणि एंड ऑफ टायमिंगला ती सगळी इन्व्हेस्टमेंट लॉसमध्ये जाते किंवा ती डायरेक्टली विड्रॉल देत नाही. ओके. बट इथं तशी कन्सेप्ट नाही आहे. इथं क्लिअर कन्सेप्ट अशी आहे का मी तुम्हाला प्रॉपरली सगळ्या गोष्टीचं कम्प्लिटली ट्रेनिंग देणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ट्रान्सपरंटली शिकवणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, माझ्यासोबत काम करा. बोट टेक्नॉलॉजी काय असते आणि बोटच्या माध्यमातून प्रॉफिट कसा केला जातो, या जर सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रान्सपरंटली जर समजून घेतल्या, भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची माझी गरज पडणार नाही. आणि प्रॉफिटेबल चान्सेस जे आहे ते नक्कीच तुम्हाला 200% वाढणार आहे. ओके. तर हे माझं एक क्लिअर व्हिजन असणार आहे, जेणेकरून तुम्हाला जर लॉंग व्हिजन तुम्ही जर काम करताय, लॉंग टाइम जर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये काम करायचं, लॉंग टाइम तुम्हाला जर प्रॉफिट करायचं आणि कंटिन्यू जर प्रॉफिट करायचा आहे, तर तुम्हाला हा प्लॅटफॉर्म बेस्ट अँड बेस्ट आहे. तुम्हाला जर फक्त आणि फक्त काहीतरी 1-2 दिवसामध्ये डायरेक्ट पैसे डबल करायचे असेल तर हा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी नाहीये. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ट्रान्सपरंटली क्लिअर कट समजून घ्या, शिका आणि आपल्यासोबत काम करा. हा माझा क्लिअर कन्सर्न असेल तुमच्यासोबत. बघा, आता तुम्ही जेव्हा मॅन्युअल ट्रेडिंग करत असतात, मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये, फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये जेव्हा तुम्ही काम करतात, तर खूप साऱ्या अडचणी येतात. तर मार्केटला अनालिसिस करा, ट्रेडिंगचं नॉलेज गरजेचं आहे, स्टॉप लॉस लावा, ऑर्डर लावा, नेटवर्क प्रॉब्लेम्स आहे. खूप सारे जे प्रॉब्लेम्स तुम्ही आतापर्यंत फेस करत असाल किंवा आपल्याला त्या गोष्टीचे एखाद्या फॉरेक्स ट्रेडिंग जर आपण म्हणतोय, तर त्या गोष्टीत आपल्याला प्रॉपरली नॉलेज नसतं, एक्सपिरियन्स नसतं, कन्फ्युजन असतं, टाइम भेटत नाही, पॅशन्स नसतात. आणि इव्हन त्याच्यामध्ये मार्केटला कंटिन्युअसली वॉच करत बसणं, हे सगळे जे कामं असतात, हे सगळे आपण कामं स्वतः वैयक्तिक लेवलला करतो. आणि हे सगळे जेव्हा काम आपण स्वतः वैयक्तिक लेवलला करतो, तर त्यामुळे प्रॉफिटेबल चान्सेस बाजूला राहून जातो आणि आपण कन्फ्युज होऊन जातो. ज्यावेळेस आपण कन्फ्युजन वाढतं, तर त्या कंडिशनला जे लॉसेस आहे, तर ते कंटिन्युअसली वाढत, वाढत, वाढत जातात. ओके. तर हा जो टॉपिक आहे इथपर्यंत तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच आहे. पण याच्यामध्ये इथून पुढे एक ट्विस्ट असा आहे, की मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट आणि लॉस होण्याच्या ज्या मेन बाजू आहे, तर त्या जर आपण समजून घेतल्या, तर नक्कीच आपल्याला लॉस जो आहे तो का होतो ते कळेल. प्रॉफिट जो आहे तर तो का होतो ते कळेल. आणि लॉस जो आहे तो लॉस आपण कव्हर करून किंवा लॉस न होता प्रॉफिट आपण कसा करू शकतो, त्याबद्दल हा एक 2-3 पॉईंट मी तुम्हाला इकडे सांगेल. हे जर पॉईंट तुम्ही जर मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये जरी वापरताय, तर खूप मोठा बेनिफिट तुम्हाला तिकडे बघायला भेटेल. ओके. सो कन्सेप्ट काय, माझा एक कन्सर्न असेल किंवा एक मेन प्रश्न असेल सर्वांना, तर मार्केटमध्ये प्रॉफिट करण्यासाठी किंवा मार्केटमध्ये प्रॉफिट आणि लॉस का होतो, हा एक मेन प्रश्न आहे माझा. आणि याचे काही आन्सर आहे, काही क्ल्यूज आहे किंवा काही एक टेक्निकल बाजू आहे, तर त्या तुम्हाला मी सांगायचा इकडे प्रयत्न करणार आहे. बघा, मेन टॉपिक आहे किंवा मेन प्रश्न माझा असेल किंवा हा प्रश्न तुमच्या समोर कंटिन्यू पडत असेल, का मार्केटमध्ये प्रॉफिट आणि लॉस का होतो. ओके. तर तीच बाजू आपल्याला समजून घ्यायची. प्रॉफिट लॉस या दोन नाण्याच्या दोन बाजू आहे. पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली जर माहित नसेल, तर कंटिन्यू लॉस आपल्याला होत असतो, प्रॉफिट आपल्याला होतच नाही. ओके. सो मार्केटमध्ये लॉस होण्यासाठी किंवा प्रॉफिट होण्यासाठी ज्या मेन महत्वाच्या गोष्टी येतात त्या आपण इकडे शिकणार आहोत, बघणार आहोत. आणि याच गोष्टी तुम्ही समजून जर घेताय, तर कोणताही बोट असेल तर तुम्हाला कंपल्सरी चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल जे चान्सेस आहे, हा इकडे आपल्याला देणार आहे. ओके. सो बघा, महत्वाचा टॉपिक फर्स्ट आहे, तर मार्केटमध्ये लॉस का होतो, याची काही कारण मी तुम्हाला इकडे सांगणार आहे. तर फर्स्ट कारण आहे, मार्केटमध्ये जर आपण रॉंग ट्रेंडमध्ये जर ट्रेड घेतला, मार्केटमध्ये जर रॉंग ट्रेंडमध्ये जर आपण ट्रेड घेतला, तर आपल्याला लॉस होणार आहे. रॉंग एंट्री जर आपण घेतली तर लॉस होणार आहे. एखादा ट्रेड आपण घेतला आणि तो होल्ड न करता आपण जर लगेच एक्झिट करून टाकला, तर लॉस होणार आहे. मार्केटमध्ये मोमेंटम नाही आहे, अनडायरेक्शनल मार्केटची मुवमेंट आहे. आणि या सगळ्या कंडिशन जर आपण एक ओव्हरऑल विचार जर केला, तर ह्याच गोष्टींमुळे
मार्केटमध्ये आपल्याला लॉस होतो. ओके, सो किती बांधून वाटतं की हे ऍग्री आहे किंवा याच्यामुळेच लॉस होतो किंवा याच्यामुळेच लॉस होऊ शकतो. त्यांनी जर पॉसिबल असेल तर चॅट बॉक्स मध्ये ओके टाकू शकता किंवा येस म्हणू शकता मित्रांनो. ओके, सो परत एकदा मी रिपीट करतो. मार्केटमध्ये प्रॉफिट लॉस होण्याच्या ज्या दोन बाजू आहेत, लॉस होण्याचे कारण काय, प्रॉफिट होण्याचे कारण काय, तर ते इकडे आपण डिस्कस करतोय. लॉस होण्याचे मेन कारण आहे का मार्केटमध्ये रॉंग ट्रेंड आपण घेतो, रॉंग एंट्री आपण घेतो. जो ट्रेड आपण घेतलाय तो आपण होल्ड करत नाही. ओके, हा एक तिसरा नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो, हा खूप महत्वाचा येते. ओके, जोही तुम्ही ट्रेड घ्याल ना, तर तो जर तुम्ही होल्ड केला तर तुम्हाला प्रॉफिट देणारच. खास करून फॉरेक्स ट्रेडिंग संदर्भात सांगतोय मी आणि फॉरेक्स मार्केटच आपण इकडे डिस्कशन करतोय. ओके, सो त्यामुळे हा महत्वाचा टॉपिक आहे. आणि मोमेंटम, डायरेक्शन, अनडायरेक्शनल ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या असणारच आहे. पण मार्केटमध्ये 3 गोष्टीवरती प्रॉफिट बनतो. तर फर्स्ट आहे ट्रेंडमध्ये ट्रेड घ्यायचा आहे. रॉंग ट्रेंड एंट्री नाही घ्यायची आपल्याला. आणि इव्हन तो जो ट्रेड आपण घेतोय तर तो जर आपण होल्ड करतोय तर प्रॉफिट बनू शकतो. ओके, तो बनतोच. तर हे लॉसेसचे कारण आहे. पण इव्हन त्याच्या व्यतिरिक्त प्रॉफिट होण्यासाठी जे महत्वाचे जे टॉपिक्स आहे मित्रांनो, तर ते आपण इकडे डिस्कस करणार आहोत. ओके, सो बघा, प्रॉफिट करण्यासाठी जे महत्वाचे टॉपिक्स आहे याच्यामध्ये फर्स्ट आहे ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे. सिम्पल. ओके, हे टॉपिक तुम्ही तुमच्या मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये पण वापरा, चांगला बेनिफिट बघायला भेटणार तुम्हाला. तर प्रॉफिट करण्यासाठी मेन महत्वाचा टॉपिक आहे ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये ट्रेड घ्यायचा आहे. प्रॉपर एंट्री तुम्हाला घ्यायची आहे. म्हणजे मार्केटमध्ये कुठेही काही ट्रेड घ्यायचा म्हणून घेतला आणि तो चाललाय म्हणून चालला, तसं नाही करायचं आपल्याला. ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये ट्रेड घ्यायचा, प्रॉपर एंट्री घ्यायची आणि त्या ट्रेडला आपल्याला होल्ड करायचा. होल्ड कुठपर्यंत करायचा आहे, जोपर्यंत त्याचा टार्गेट येत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला तो प्रॉफिट देत नाही तोपर्यंत त्याला होल्ड करायचा आहे. मोमेंटम आणि डायरेक्शन मार्केट जे आहे तर ह्याही गोष्टी महत्वाच्या आहे. आता इव्हन तुम्हाला एक थोडंफार क्ल्यूज किंवा आयडिया आली असेल तर मार्केटमध्ये लॉस होण्याचे जे कारण आहे तर ते हे आहे आणि प्रॉफिट होण्याचे जे कारण आहे तर ते आहे. बरोबर, हे आहे. जर आपण लॉस होण्याचे कारण जर आपण अवॉइड केले आणि प्रॉफिट होण्याचे जे कारण जे आहेत ते आपण आत्मसात केले किंवा गेन केले तर नक्कीच आपल्याला 200% प्रॉफिट भेटणार. ओके, सो जे लॉसेस होण्याचे कारण आहेत ते सोडून देऊ आपण. प्रॉफिट होण्याचे कारण आहे तर ते आपण एकदा परत रिपीट मी करतोय. ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये ट्रेड घ्यायचा आहे, प्रॉपर एंट्री घ्यायची, ट्रेडला होल्ड करायचा आहे, मोमेंटम कॅप्चर करायचे आपल्याला आणि डायरेक्शन मार्केटमध्ये काम करायचं. सिम्पल. या 3-4 गोष्टी जर तुम्ही स्टडी केल्या, त्याच्यावर जर काम केलं तर प्रॉफिटेबल चान्सेस तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आणि फॉरेक्स मार्केट तुम्ही जर ऐकलं असेल तर 24 आवर चालू असतं. शनिवार रविवार मार्केट बंद असतं. बट या 24 आवर्स मध्ये डिफरंट टाईपचे सेशन्स असतात. बरोबर ना, या सेशन्स मध्ये मार्केटमध्ये एक स्पेसिफिक मुवमेंट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर पकडलं सकाळी 9 वाजेपासून तर दुपारी 12-1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत मुवमेंट असते. त्याच्यानंतर 5 वाजेनंतर ते संध्याकाळी रात्री 8-10 वाजेपर्यंत मुवमेंट असते किंवा रात्री काही एक स्पेसिफिक जे न्यूज येतात तर ह्या न्यूज मध्ये पण एक स्पेसिफिक मुवमेंट होते. तर हे जे जेव्हा मार्केटची मुवमेंट आहे तर त्यावेळेस जर आपण ट्रेड घेतला आणि या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर नक्कीच प्रॉफिटेबल चान्सेस बघायला भेटणार आपल्याला. तर हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे किंवा हा जो कन्सर्न आहे तर ऑटोमेशन मध्ये सगळ्या गोष्टी आपण इन्व्हॉल्व्ह केल्या आणि त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक चालणार. ओके, सो आपण एक रोबोट बनवला मित्रांनो. तर ही रोबोटची कन्सेप्ट आहे, ही नेक्स्ट लेवलची कन्सेप्ट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आपण म्हणतो तर त्यामध्ये आपण या सगळ्या कॉन्सेप्ट इथे टाकल्या आहेत. आणि इव्हन हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे हा कशा प्रकारे वर्किंग करतो, याची मेकॅनिझम काय आहे, तर हेही तुम्हाला मी इकडे दाखवेल, शिकवेल. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घ्या, आपल्यासोबत काम करा, चांगला बेनिफिट जो आहे तो आपल्याकडे बघायला भेटणार. ओके, सो बघा हा जो कन्सेप्ट आहे हा कशा प्रकारे काम करतो, काय स्ट्रॅटर्जी आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ओपनली रिव्हील करले. पण एक जनरली हा जो पूर्ण बोर्ड आहे हा बोर्ड कशा प्रकारे काम करतो आणि कशा प्रकारे काय मेकॅनिझम आहे तर ती तुम्हाला एक ओव्हरऑल मी इकडे दाखवतो, इकडे करणार. ओके, सो माझ्या डेस्कटॉपची स्क्रीन शेअर करतोय. आपला जो MT4 असतो या MT4 वरती हा पूर्ण बोर्ड काम करेल. याच्यामध्ये डिफरंट टाईपचे सेटिंग सेटअप जे आहे तर ते आपण इथे लावलेले आहे आणि याच्यामध्ये कशा प्रकारे पूर्ण वर्किंग चालतं तर तेही तुम्हाला मी इकडे ऑन प्रॅक्टिकली दाखवेल. तुम्हाला आपण एक बोर्ड देतो मित्रांनो, त्याचं नाव आहे FX ऑटोबोल म्हणून. त्याच्यामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या सेटिंग्स आपण तुम्हाला देतो. लॉट साईज, स्टॉप लॉस, टार्गेट, टायमिंग मॅनेजमेंट वगैरे हे सगळे जे फंक्शन्स आहे हे सगळे फंक्शन्स आपण वापरू शकतो. एकाच बोर्डवरती तुम्ही कमीत कमी 8 ते 10 स्ट्रॅटर्जी वेगवेगळ्या वापरू शकता. बघा, मार्केटमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली शिकणं, समजून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर सगळ्या गोष्टी समजून घ्या तर तुम्हाला प्रॉफिटेबल चान्सेस वाढतील. तर खूप सारे बांधव असे असतील का तुम्हाला अजिबातच वेळ नाहीये, समजून घ्यायलाच इंटरेस्ट नाहीये, तर तुम्हाला त्याच्यासाठी पण एक ऑप्शन आहे. तर डायरेक्टली आपल्याकडे फुल्ली ऑटोमेशन बोर्ड पण आहे की त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट तुमचं अकाउंट माझ्या बोर्डला कनेक्ट करून टाका. बस तुम्हाला काय बघायची गरज नाही पडणार. बाकी सगळ्या गोष्टी जे ट्रेड माझ्या अकाउंटला चालतील मित्रांनो तेच ट्रेड तुमच्या अकाउंटला चालतील आणि जो रिटर्न आहे तर तो नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे मोठा रिटर्न जो आहे तो तिकडे बघायला भेटणार आहे. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी ऑन प्रॅक्टिकल दाखवेल. पण MT4 ला बोर्ड चालेल. तुम्ही लॅपटॉपला ह्या बोर्डला ऑपरेट करू शकता, VPS ला टाकू शकता. प्लस किंवा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बघायची वेळ नाही तर डायरेक्टली माझा जो मेन बोर्ड आहे तर त्या बोर्डला अकाउंट कनेक्ट करा. त्याच्या व्यतिरिक्त बोर्ड तर काम करेलच.
अजून एक टॉपिक मी इकडे सांगायला आवडेल मित्रांनो मला. तर आतापर्यंत तुम्ही खूप सारे बोर्ड बघितले असतील, खूप सारे स्ट्रॅटेजी बघितले असतील, खूप सारे वेगवेगळे कॉन्सेप्ट शिकले असतील आणि सगळ्या कॉन्सेप्ट जर शिकवणे जर तुम्हाला एंड ऑफ टायमिंगला जर काहीतरी मिसमॅच होत असेल, तर ह्याच्यामध्ये बोट एक टूल आहे. मार्केट जे आहे तर मार्केटच्या मोमेंटमवरती बोट काम करतो. तर त्यामुळे कोणताही बोट असेल, ओके, सो कोणताही बोट असेल तर त्या बोटला आपल्याला थोडंफार मॉनिटरिंग कंट्रोलिंग जे आहे तर ते करावंच लागतं. तर त्यामुळे हा जो पूर्ण बोट आहे तर हा बोट आपल्याकडनं कंट्रोल पण केला जातो. त्याच्यामध्ये आपण मॅन्युअल जे इंटरफेअर आहे किंवा त्याला मॅनेजमेंट आहे तर तोही आपण करतो, जेणेकरून त्या बोर्डचा रिझल्ट वाढेल आणि आपल्याला प्रॉफिटेबल चान्सेस जास्त. ओके, सो जनरली आपल्या या बोर्डच्या किंवा हे जे टेक्नॉलॉजी आहे याच्या कन्सेप्टच्या माध्यमातून माझं जनरली कमिटमेंट आहे सर्व बांधवांना, की आपण कमीत कमी 20 ते 30% पर्यंत प्रॉफिट अर्निंग जे आहे ते मंथली करू शकतो. ओके, पण आपला माझा मेनली कन्सर्न असा असेल का एका महिन्यामध्ये अकाउंट आपलं डबल झालं पाहिजे. ओके, बट ऍक्च्युली कमीत कमी 20 ते 30% प्रॉफिटेबल चान्सेस आपल्याला बघायला भेटतील. ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये हे पूर्ण ट्रेडिंग चालेल. म्हणजे जर मार्केट जर अपला असेल तर बाईंग होईल, मार्केट जर डाऊनला असेल तर सेलिंग होईल. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक जो ट्रेड आहे या प्रत्येक ट्रेडवरती आपलं मॅन्युअल कंट्रोल पण असतं. ओके, तर त्यामुळे लॉसेसचे जे चान्सेस आहेत ते आपण पूर्ण 100% अवॉइड करू शकतो. एखादा ट्रेड आपण घेतला आणि तो जर लमसम 2 तास 2 दिवस किंवा 3 दिवस आपण त्याला होल्ड करू शकतो. सिंपल बोर्डची स्ट्रॅटेजी अशी असेल का ट्रेंडच्या डायरेक्शन मध्ये आपला ट्रेड घ्यायचा, त्याला होल्ड करायचा, सिंपल. आणि त्या सगळ्या गोष्टी ऑटोमेशनच्या माध्यमातून चालतील. आता ही पूर्ण कन्सेप्ट आहे मित्रांनो. ही कन्सेप्ट सुरू करण्यासाठी आपलं जे मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट आहे तर ते आहे कमीत कमी $8,500. म्हणजे $100 अकाउंट लागेल. $100 अकाउंटला कमीत कमी $20 ते $30 आपल्याला भेटतील. आणि माझा प्रयत्न असा असेल $100 कॅपिटल $100 आपण दर महिन्याला विड्रॉल मारू शकतो, असं माझा मेनली कसन असेल. पण तेवढं होईल नाही होईल काही त्याची शक्यता नाही सांगतात. पण जनरली 20-30% जे कमिटमेंट आहे ते तुम्हाला भेटेल. ओके, प्लस हा जो पूर्ण बोर्ड आहे हा बोर्ड तुम्ही पर्सनल लेवलला स्टडी करू शकता, त्याच्यावर सगळ्या टेक्निकल गोष्टी समजून घेऊ शकता, शिकू शकता आणि नक्कीच त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॉफिटेबल चान्सेस जे ते करू शकता. आता हा जो पूर्ण बोर्ड कन्सेप्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला आपण पूर्ण बोर्ड देतो, त्याच्यामध्ये पूर्ण टेक्निकल ट्रेनिंग देतो. म्हणजे मोस्टली मी तुम्हाला मागाशी एकदा सांगितलं तर तुम्हाला जर एखादी गोष्ट माहित नाही आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये उतरताय तर तुम्हाला लॉसेसचे चान्सेस किंवा कन्फ्युजनचे चान्सेस वाढतील. जेव्हा तुम्ही कन्फ्युज व्हाल तर त्यावेळेस आपल्याला जो लॉसेस आहे तो ओढू शकतो. तर त्यामुळे तुम्हाला हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे हा पूर्ण ट्रान्सपरंटली क्लिअर कट आपण इकडे शिकवणार, जेणेकरून तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये इथून पुढे लॉस होणारच नाही. आणि दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये लाईफ टाइम तुम्ही टिकू शकता आणि लाईफ टाइम तुम्ही प्रॉफिटेबल अर्निंग जे आहे ते करू शकता. ओके, सो हे कसं करायचंय, काय कन्सेप्ट आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण शिकवणार आहे. मार्केटमध्ये अजून एक पॉईंट मी इकडे तुम्हाला सांगेल मित्रांनो, मार्केटमध्ये तुम्हाला जर प्रॉफिट करायचं आहे तर तुम्हाला वेट आणि वॉच करावंच लागणार आहे. ओके, होल्डिंग ची टेक्नॉलॉजी आहे, होल्डिंग म्हणतो, एखादा ट्रेड आपण घेतला त्याला होल्ड करणं, तर हे एक महत्वाचं पार्ट आहे. आणि इव्हन या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रान्सपरंटली आपण शिकवणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तर भविष्यात तुम्हाला कुठल्या प्रकारच्या अडचण येणार नाही, माझी गरज नाही पडणार. नक्कीच तुम्हाला 200% चांगल्या प्रकारे आउटपुट जे आहे ते या बोर्डच्या माध्यमातून बघायला भेटेल. तर याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आपण टेक्निकल ट्रेनिंग देणार आहे. प्लस त्याच्यामध्ये फॉरेन ट्रेडिंगचे बेसिक नॉलेज झालं, त्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस झालं, बरोबर ना. म्हणजे आता खूप सारे बांधव असे का त्यांना तर काहीच माहित नाहीये, फक्त प्रॉफिट करायचा म्हणून जर आपण ट्रेडिंग मध्ये उतरतो तर इव्हन काय वेळेस प्रॉफिट होतो, काय वेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं आणि त्या कन्फ्युजनमुळे आपण स्वतः तिकडे ट्रेडिंग करतो. तर माझ्याकडे खूप सारे बांधव असे, तर सपोज आपण अकाउंट लावलंय, बोट काम करतोय, बोट समजा 2 दिवसातून एक ट्रेड मारतोय, तर आपल्याला तो प्रॉफिट कमी दिसतो. आपण स्वतः डायरेक्ट ट्रेड मारायला सुरुवात करतो. जेव्हा आपण स्वतः ट्रेड मारतो तर काय वेळेस डायरेक्ट एका दिवसात अकाउंट आपलं डबल होतं आणि काय वेळेस डायरेक्ट अकाउंट झिरो होऊ शकतं. तर त्यामुळे तुम्हाला स्वतः वैयक्तिक डोक्याला लोड घेऊ नका. त्यामुळे सगळ्या टेक्निकल गोष्टी जर तुम्हाला माहिती आहे तर नेमकं तुम्हाला एकदा अंडरस्टँड होईल का आपल्याला ट्रेडिंग करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, का बोट करतोय ते बरोबर आहे का नाही आहे. ओके, सो त्यामुळे ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला आपण इकडे शिकवणार आहे मित्रांनो. त्याच्या व्यतिरिक्त फॉरेक्स ट्रेडिंगच्या काही स्ट्रॅटेजी आपण तुम्हाला देतो. प्लस याच्या व्यतिरिक्त ट्रेडिंग कसं हँडल करायचं आहे, मॅनेजमेंट काय, बोट टेक्नॉलॉजी कशी काम करते, बोटची स्ट्रॅटेजी काय, प्लस मार्केटमध्ये हा जो पूर्ण बोट आहे तर याच्यामध्ये डेमो अकाउंटला आपण या बोटला रन करू शकतो. आणि हा जो पूर्ण लाईफ टाइम साठी कन्सल्टिंग सपोर्ट आणि जो ऍडवाइस कन्सेप्ट आहे हा तुम्हाला आपण पूर्णच्या पूर्ण लाईफ टाइम साठी आपण सजेस्ट करतो. ओके, सो हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला एक ऍप देतो आपण, त्याचं नाव आहे फॉरेस्ट गुरु म्हणून. त्या फॉरेस्ट गुरु मध्ये काही कोर्सेस आपण दिले, हे पूर्ण इंडिव्हिज्युअली तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. या बोटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल चान्सेस भेटतीलच, पण सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंट जर तुम्हाला माहिती आहे ना तर तुम्हाला भविष्यात लॉस नाही होणार. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगेल, दाखवेल. त्याची पूर्ण आपल्याकडे एक मेंबरशिप प्लॅन आपण तुम्हाला देतो मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला कोर्सेस आपण देतो, टेक्निकल सपोर्ट देतो, बोर्ड देतो, प्लस तुम्हाला प्रॉफिटेबल अर्निंगसाठी 100% ऑटोमेशन जो कॉन्सेप्ट आहे तो आपण इकडे प्रोव्हाइड करतो. त्याची पूर्ण आपली एक मेंबरशिप प्लॅन आहे मित्रांनो. तर तो मेंबरशिप प्लॅन त्याची कॉस्टिंग आपली ₹9,999, पण एक ऑफर प्राइस मध्ये फक्त आणि फक्त 3,500 मध्ये पूर्ण मेंबरशिप प्लॅन आपण तुम्हाला देतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे, पहिली गोष्ट बोर्ड भेटेल, कोर्सेस भेटतील, सपोर्ट भेटेल, अपडेट्स भेटतील आणि जे पण तुमचं जे ट्रेडिंग चालतंय ते पूर्ण ऑटोमेशन मध्ये चालेल. ओके, सो हा पूर्ण कन्सेप्ट
तुम्हाला फक्त नाही फक्त 3,500 मध्ये आपण देतोय लाईफ टाईम साठी. त्याच्याही पुढे जाऊन 20-30% जे जनरली कमिटमेंट आहे आपलं तर ते तुम्हाला भेटेल, प्लस त्याच्यापेक्षा जास्तही भेटू शकतं. आणि या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली आपण तुम्हाला शिकवणार आहोत. ओके, सो याच्यामध्ये हा जो पूर्ण बोर्ड आहे मित्रांनो, हा बोर्ड तुम्ही VPS ला इन्स्टॉल करू शकता. VPS पण आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जर वाटतं की नाही मला VPS नकोय, तर VPS विदाउट VPS पण तुम्ही या बोर्डला हँडल करू शकता, इन्स्टॉलेशन करू शकता. फुली ऑटोमेशन मध्ये काम करेल, चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल अर्निंग आपल्या इकडे करता येईल. ओके, सो ही अशी एवढी महत्वाची कन्सेप्ट होती. जे तुमचे डाऊट्स असतील, जे तुमचे क्वेश्चन्स असतील, तर ते आपण ऑन कॉल उद्या आपण डिस्कशन करूयात मित्रांनो. तुम्हाला ऑलमोस्ट मी ओव्हरऑल कन्सेप्ट मी सांगण्याचा इकडे प्रयत्न केलाय. ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्या कन्सेप्ट समजल्या असतील. जे डाऊट्स असतील तर ते आपण उद्या ऑन कॉल डिस्कशन करूयात. महत्वाचा टॉपिक असा आहे, तर जो माझा मेन कन्सेप्ट आहे मित्रांनो, हा तुम्हाला मी इकडे सजेस्ट केलाय, दाखवलाय, सांगितलाय. याच्यामध्ये कसं काम करायचंय तर ते आपण 1 to 1 बोलूयात. आणि ह्या पूर्ण कन्सेप्टमध्ये जे पण बांधव उत्सुक आहेत, तर त्या बांधवांसाठी इथे मी चॅट बॉक्सला एक लिंक मी शेअर करतोय. तर ज्या बांधवांनी उत्सुक बांधवांनी सर्व बांधवांनी फॉर्म फिल करून द्यायचा आहे. तुम्हाला आपल्या टीम कडनं उद्या कॉल इन, सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही समजून घ्या, सगळ्या बाजू समजून घेऊन आपण याच्यावरती काम करा. नक्कीच चांगल्या प्रकारे याच्यावरती आउटपुट जे आहे किंवा जे बेनिफिट आहे तर हे आपल्याकडे बघायला भेटेल. आणि याच्या व्यतिरिक्त हा जो पूर्ण बोर्ड आहे मित्रांनो, हा लॅपटॉप कम्प्युटरची काही गरज नाही, फोनवरती पण चालेल. प्रशांत सर, फोनवरती चालेल, काय अडचण नाही. लॅपटॉप कम्प्युटर असेल तर तुम्ही वापरू शकता, काय अडचण नाही. आणि तुमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर नसेल तर काय प्रॉब्लेम नाही, फोनवरती पण तुम्ही बघू शकता. म्हणजे याच्यामध्ये एक सिंपल कन्सेप्ट एकदा एंडिंगला मी सांगतो. बोट आहे, बोटवरती आपण ऍक्टिव्हेशन केलंय, माझं मेन अकाउंट लावलंय. ते जे मेन अकाउंटला जे ट्रेड चालतील ते स्ट्रेट ट्रेड तुमच्या अकाउंटला चालतील. ओके, सो याच्यामध्ये सगळा कॉन्सेप्ट तुम्हाला मी क्लिअर कट शिकवेल, दाखवेल. तुम्ही समजून घ्या, आपल्यासोबत काम करा, चांगला बेनिफिट बघायला भेटेल. ओके, सो मोस्ट वेलकम. 9:51 मिनिटं झाले. पुढच्या 5 मिनिटापर्यंत आपण हा जो कॉन्सेप्ट आहे हा लाईव्ह ठेवूयात आणि त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली आपला मीटिंग आहे तर ते आपण इकडे डिस्कस करूयात मित्रांनो. ओके, सो जे उत्सुक बांधव आहेत त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचा. आणि बाकीचे जे डिस्कशन आहे तर ते मीटिंग संपल्यानंतर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा डायरेक्टली आपण 1 to 1 बोलूयात. स्टॉप लॉस वगैरे आपण लावतो, प्लस प्रत्येक वेळेस प्रत्येक जो ट्रेड असतो, आता बोट एक टेक्नॉलॉजी आहे. ओके, सो एक बांधवांना सर्व बांधवांना मी इकडे सांगेल, स्टॉप लॉस पण लावू शकता, VPA चार्जेस वगैरे पण तुम्हाला मी सगळं सांगेल. मी VPA चार्जेस आपल्याकडे लमसम एक ₹500 पर मंथ असत. तर तुम्हाला जर इंडिव्हिज्युअली जर तुम्ही बोट वापरताय तर तुम्हाला VPS लागेल, किंवा तुम्ही जर डायरेक्ट माझ्या बोटला जर तुमचं अकाउंट कनेक्ट करताय, VPA चार्जेस पण गरज नाही पडणार तुम्हाला. ओके, सो माझे जे ट्रेड आहेत ते तुमच्या अकाउंट डायरेक्ट कॉपी होतील. तर तो एक बेनिफिट आहे. विदाउट VPS पण आपण बोट वापरू शकतो. ओके, सो हे कसं करायचं, काय करायचं, या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली मी तुम्हाला दाखवेल, शिकवेल. तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या, आपल्यासोबत काम करा. चांगला आउटपुट जो आहे तो इकडे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑल ओव्हर इंडियामध्ये आपल्याकडे कमीत कमी 20 लोकांची टीम आहे सपोर्टसाठी, आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे जो बेनिफिशियल जो चान्सेस आहे हा तुम्हाला आपल्या माध्यमातून आपण करून देणार आहोत. ओके, सो मोस्ट वेलकम. जे पण बांधव उत्सुक आहे त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचे. जे डाऊट्स आहेत तर त्यांनी उद्या आपण ऑन कॉलवरती बोलूयात. डिपॉझिट जे आहे मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी एक $8,000-8,500 लागेल, म्हणजे $100 मिनिमम जे डिपॉझिट आहे तर ते आपल्याला तिकडे ठेवावं लागेल, जेणेकरून आपल्याला तिकडं काहीतरी थोडंफार चांगला आउटपुट बघायला भेटेल. ओके, सो मोस्ट वेलकम. वेळेचं नियोजन लक्षात घेता पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक एंड करतो. जे तुमचे डाऊट्स असतील, जे तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते आपण ऑन कॉल उद्या डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. तर ब्रोकर जो आहे तो ब्रोकर कोणताही चालेल, पण मग बोलूयात आपण. ब्रोकरचा काय अडचण आहे, तुम्ही तुमचा लेवलला कोणताही ब्रोकर वापरू शकता. तुम्हाला मी ब्रोकर पण सजेस्ट करेल. ओके, सो मोस्ट वेलकम. जे पण बांधव उत्सुक आहे तर त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचा. बाकीचे जे डाऊट्स आहेत तर ते आपण उद्या ऑन कॉल बोलूयात. तुमचा जो माईक आहे तो बंदच ठेवायचा आहे, कारण की तुमचा आवाज माझ्यापर्यंत काही पोहोचणार नाहीये आणि उगाच डिस्टर्बन्सेस करण्यात काही लॉजिक नाहीये. ओके, सो मोस्ट वेलकम. जे पण बांधव उत्सुक आहेत त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचा. मी इतक्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रान्सपरंटली सांगण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला काही गोष्टी जर लक्षात आल्या नसतील तर ह्या वेबिनारचा व्हिडिओ परत पुढच्या 1-5 मिनिटांमध्ये आपल्या व्हॉट्सअपला, टेलिग्रामला येईल. तुम्ही तिकडे जाऊन परत एकदा रिपीट बघू शकता, चेक करू शकता. सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, समजून घ्या, आपल्यासोबत काम करा. चांगल्या प्रकारे बेनिफिट जो आहे हा तुम्हाला इकडे बघायला भेटेल. ओके, सो मोस्ट वेलकम. वेळेचं नियोजन लक्षात घेता आपल्याकडे वेळेचं शेड्यूल आहे. सो पटपट फॉर्म फिल करून घ्यायचं. VPS ची काही गरज नाही आहे. VPS ची काही गरज नाही पडणार तुम्हाला. तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, आपले फॉर्म फिल करून आपल्या टीमशी कनेक्ट व्हा. ओके, सो मोस्ट वेलकम. आपल्या वेळेचं नियोजन लक्षात घेता 9:55 मिनिटांनी आपण आपला टॉपिक इथे एंड करतो. झालेल्या वेबिनारचा व्हिडिओ पुढच्या 1-5 मिनिटांमध्ये आपल्या व्हॉट्सअप, टेलिग्रामला येईल.
तुम्ही तिकडे जाऊन परत एकदा रिपीट चेक करू शकता, बघू शकता. सगळ्या गोष्टी प्रॉपरली तुम्ही समजून घ्या. नक्कीच चांगल्या प्रकारे जो बेनिफिट आहे हा आपल्याकडे करता येईल. ओके, सो मोस्ट वेलकम. आणि आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्व बांधवांचं एकदा थँक्यू, धन्यवाद, वेलकम. वेबिनार आपला संपला असं आपण कमिट करतोय आणि वेबिनार आपण स्टॉप करतो. ओके, सो मोस्ट वेलकम, बाय बाय, थँक्यू.